स्वामी समर्थ. ज्या घरामध्ये शांत वातावरण असतं, ज्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं, हसतमुखाने सगळेजण वावरत असतात, त्या घरामध्ये ईश्वराचा वास हा असतोच असतो. त्या घरात लक्ष्मीचं स्थिरत्व कायम असतं. त्याचप्रमाणे श्री दत्तात्रयांच्या स्वामींचं सुद्धा वास्तव्य त्या घरात असतं. आणि आज ह्याबद्दलच मी बोलणार आहे. श्री दत्तात्रय काय म्हणतात, दत्तगुरू म्हणतात, ज्या घरामध्ये शांत स्वरात बोललं जातं त्या घरामध्ये मी कायम वास्तव्य करतो, असे भगवान श्री दत्तगुरू सांगतात. चढलेला मोठा आवाज कोणत्याच देवाला आवडत नाही. इतकंच काय, आपल्या घरामध्ये वास्तुपुरुषही राहत असतो. त्यामुळे कधीच आपल्या घरामध्ये चढलेल्या आवाजात बोलू नये. आपल्याला वडीलधारी माणसं नेहमीच सांगत आली की घरात चढल्या आवाजात बोलू नये, विचारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग हा शांत करावा. बऱ्याच कारणामुळे आपल्याला राग येतो आणि रागाच्या भरामध्ये आपण बरंच काही बोलून जातो. जेव्हा आपण हे असं काही बरंच काही बोलतो तेव्हा ते बरंच काही बोलत असताना त्याच्यात आपण अपशब्दांचाही वापर करतो. हे अपशब्द आपल्या घरात असलेला जो वास्तुपुरुष असतो तो ते ऐकत असतो. तो एकदा दुर्लक्ष करेल, दुसऱ्यांदा दुर्लक्ष करेल, परंतु दिवसातनं तुम्ही सततच जर असं काही बोलत असाल तर मात्र तो तथास्तु म्हणतो. आणि तथास्तु म्हणल्यानंतर त्याचप्रमाणे घडतं. आणि म्हणूनच घरामध्ये नेहमी चांगलं वातावरण ठेवलं पाहिजे. घरात हसतमुखाने वावरायला पाहिजे. मुलांना पण खूप प्रेम दिलं पाहिजे, आपलंसं केलं पाहिजे. वडील खूप ओरडले म्हणून मुलांनी आत्महत्या केल्याची सुद्धा उदाहरणं आहेत बरं का. घरातील नोकरवर्गांवर सुद्धा ते केवळ नोकर आहेत म्हणून आपण तारस्वरात ओरडू नये, कारण त्यांना राग येतो आणि त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ज्या ऋणलहरी असतात त्या आपल्याला वाईट अनुभव देऊन जातात, चांगले अनुभव देत नाही. अचानक पोट बिघडते किंवा भूक मंदावते, अस्वस्थ वाटायला लागते. आणि म्हणून कोणालाही चढ्या आवाजात रागवणं किंवा शिव्या देणं हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणतं. काही क्षण प्रतिक्रिया द्यावी, मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा शांत होतो, आपोआप शांत होतो, तसा आपलासुद्धा राग आवरला जातो. कितीही राग आला तरी त्या क्षणी असं म्हटलं जातं की तोंडामध्ये तुम्ही गुळणी ठेवा, म्हणजे तुम्हाला समोरच्या माणसाला बोलण्याची गरजच नाही. तर असं हे शुभलहरींचं तसंच आहे. 12,000 मैलावरती असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला अचानक प्रसन्न वाटू लागतं. ही गोष्ट अतिशय खरी आहे बरं का. 25 वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून सुद्धा गाईला पाहणा फुटतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या नुसत्या गोष्टी नसून ह्या सगळ्या गोष्टींचा हा अनुभव आहे. आपण जर समजा एखाद्या गरजू याचकाला मदत केली तर त्यांना जे आनंद लहरी त्यांच्या मनात निर्माण होतात त्या आपला उत्साह वाढवतात. एखाद्याच्या घरामध्ये खूप अडचण असते, कामाला बाईकडे पण खूप पैशाची चणचण असते, कधी कधी ती आपल्याला आगाऊ पैसे मागते. अशा वेळेला तिला आपण कधी कधी नकार देतो, कारण मनामध्ये एक भीती असते की ही पैसे घेऊन गेली आणि नाही चाली तर मग हा आपल्या मनामध्ये प्रश्न होतो. पण कुठल्याही मनामध्ये शंका न आणता जर का आपण याचकाला पैसे दिले, गरजूला पैसे दिले, तर ते पैसे आपण त्यांच्याकडनं परत घेण्याची अपेक्षा ठेवायची नसते. आणि त्या क्षणी त्यांना पैसे देताना आपण मनात शंकाही आणायची नसते. आपण पैसे दिले, त्यामुळे आपण त्यांना मदत केली, त्यामुळे त्यांचा उत्साह, आनंद जो चेहऱ्यावर असतो की चला निदान आज पैसे मिळाल्यामुळे काहीतरी सोय झाली. आणि म्हणून त्यांचा जो तो आनंद असतो त्यामुळे आपोआप आपल्यासुद्धा उत्साहात भर पडते. सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचवून तुम्हाला आशीर्वाद देणार नाही, थँक्यू म्हणणार नाही. त्यांच्या मनाला ज्या आनंद लहरी होतात, तुमच्या शरीराभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुमचा एक आगळा वेगळा उत्साह तुम्हाला त्या देतात. आणि म्हणून दान धर्माचे अपार महात्म्य आहे. कधीही कोणत्याही याचकाला, दारात आलेल्या याचकाला विनमुख पाठवायचं नाही. त्याला किमान पाणी तरी आपण विचारायलाच पाहिजे. ही स्वामींची शिकवण आहे. आणि स्वामी हेही सांगतात की तुम्ही जर गोग्रास रोज दिला तर त्या गाईचे आशीर्वाद, जिच्या पोटामध्ये 36 कोटी देव आहेत, ती तुम्हाला आशीर्वाद तर देतेच, परंतु
त्या आशीर्वादाप्रमाणेच तिचं वात्सल्य, तिचं प्रेम यांचा वर्षाव देखील तुमच्या घरातील सर्वांवर होतो. आणि म्हणून दानधर्म हे करत राहिलं पाहिजे. अगदी दानधर्म करण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. आपल्याच घरामध्ये कामवाल्या बाया असतात, आपल्याच घरामध्ये काम करणारे लोक असतात. त्या लोकांनासुद्धा आपण दानधर्म करू शकतो किंवा देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या लोकांना मदत करू शकता, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या सदिच्छा घेऊ शकता. फक्त मनुष्य योनीलाच बोलण्याची देणगी देवाने दिली आहे बरं का. पण ती दाहक बोलण्याने अपमानित होते असं आहे. त्यामुळे तसं अपमान आपण कोणाचा करू नये, दाहक कोणाला बोलू नये. आणि त्यासाठीच म्हणूनच पण मंत्र पठण करताना, स्तोत्र म्हणताना, आरती करताना किंवा पोथी वाचताना स्वर हा कमालीचा मृदू असावा. जेव्हा तुम्ही आरती म्हणता तेव्हा बघा, काही ठिकाणी काही घरांमध्ये धाण डाण 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 आवाजात, घणघणीत आवाजात आरती केली जाते. हरकत नाही, परंतु त्या आरतीमध्ये तुमचे भाव आले पाहिजेत, तुमची मृदुता आली पाहिजे, तुमचे मृदू स्वर त्याच्यात आले पाहिजे, ज्यामुळे तुम्ही देवाला आळवता आहे असं देवाला वाटलं पाहिजे. आणि त्या देवाला त्या घरामध्ये आरती ऐकण्यासाठी प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यामुळे आपण जेव्हा आरती म्हणतो त्यावेळेस आपला स्वर किंवा मंत्रपठण करतो किंवा कुठलं स्तोत्र म्हणतो त्यावेळेला आपला स्वर, जपमाळ करताना आपला स्वर हा नेहमी खालच्या आवाजात, मृदू आवाजात असा ठेवायला हवा. घरातही असा भले, परंतु तुम्ही कितीही बैठक, सत्संग हेही केलं, परंतु जर बोलण्यावर आणि स्वभावावर तुमचा ताबा नसेल तर या सगळ्याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही इतकं सगळं दैवाचं धर्माचं करून जर आरडाओरडा करत असाल, कुणाचा अपमान करत असाल, कुणाला दुःख होईल असं टोचून बोलत असाल तर या सगळ्याचा उपयोग काहीच नसतो. ह्या सगळ्याचं फलित शून्य असतं. आणि त्यामुळे जी व्यक्ती देवधर्माचं करते, जी व्यक्ती जपमाळ करते किंवा धार्मिक आहे, अशी व्यक्ती तुम्हाला कधीही ओरडताना दिसणार नाही. तुम्ही जर असा ओरडाओरडा केला तर तुमचा रिस्पेक्ट कोणीच ठेवणार नाही, मान ठेवणार नाही. मानव तर नाहीच ठेवणार, पण ईश्वराच्या मनात देखील तुमच्याबद्दल जागा निर्माण होणार नाही. शक्य असेल तितकं शांतपणे आपण बोलायला हवं, शांतपणे वागायला हवं, तरच तुम्ही जे काही अध्यात्म करता त्याचा फायदा होईल. नाहीतर सगळं व्यर्थ आहे, सगळा देखावा आहे. आणि म्हणून श्री स्वामी नेहमी म्हणतात की जे बोलायचं असेल, जे सांगायचं असेल ते तुमच्या मृदू स्वरात सांगा. खूपदा राग आला तरी त्या रागाचा सुद्धा आपण जर गैरवापर न करता शांत स्वरात समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली तर नक्कीच याचं फळ चांगलं मिळतं. आणि म्हणून तुम्हाला जर अध्यात्माचा फळ मिळायला हवं असेल तर तुम्ही नक्कीच शांत स्वरात बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री दत्तगुरूंनी सांगितल्याप्रमाणे ज्या घरामध्ये हळू बोललं जातं, मृदू बोललं जातं, शांतपणे बोललं जातं, माणसांच्या भावना समजल्या जातात, त्या घरामध्ये माझं वास्तव्य नेहमीच असतं. हे फक्त श्री दत्तगुरूच नाही म्हणत, तर ह्या गोष्टीमुळे तुमच्या घरात शांतता असल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी कायम वास्तव्य करून राहते. ती कधीही तिला घर सोडून जाण्याची इच्छा होत नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामीसुद्धा, आपण कधीकधी आपल्या मनात राग निर्माण होतो, परंतु तो रागसुद्धा कंट्रोल करता आला पाहिजे. आणि हे लगेच जाणवलं पाहिजे की आपल्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे. नाही असं अजिबात नाही आहे, परंतु ही कृपादृष्टी कायम राहावी असं जर वाटत असेल तर स्वामींची जी नित्यसेवा तुम्ही करता ती नक्की करा. स्वामींना खूप काही अपेक्षित नाहीच आहे हो, ते फक्त थोडंफारच अपेक्षा तुमच्याकडून ठेवतात. पण जे कराल ते प्रामाणिकपणे, हृदयापासून, अंतःकरणापासून आणि मनापासून करा. तुम्ही स्वामींना किलोभर पेढे, मोठा हार असं काहीही त्यांना अपेक्षित नाही आहे. फक्त 2 हात आणि 3रं मस्तक असे माझे वडील नेहमी म्हणायचे. आणि आज ते मला पटतं, कारण की ईश्वराला तुमच्याकडून फक्त मनापासून श्रद्धा हवी असते. स्वामी भक्त हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक कराच. पण तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे
तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. तसेच माझे म्हणण्यापेक्षा आपले हे ब्रह्मांड नायकी चॅनलचे जे व्हिडिओ असतात हे तुमच्या मित्रमंडळींना, कुटुंबियांना शेअर करत चला, ज्यामुळे त्यांनासुद्धा ह्याचा ऐकण्यामध्ये आनंद मिळेल, त्यांनाही याचा फायदा मिळेल आणि तेही स्वामी भक्त होण्यासाठी त्यांना एक संधी चालून दिली जाईल आणि त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. तर श्री स्वामी समर्थ.